नमस्कार मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो घोराडेश्वर मंदिर. घोराडेश्वर मंदिर हे पुण्याजवळचे एक प्राचीन गुहमंदिर आहे जे भगवान शिवाला समर्पित आहेत. पण मुळात ते बौद्ध लेणी असून त्यात चैत्यगृह आणि ध्यानासाठी जे गुहा आहेत ते आता घोराडेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते, जिथे अलीकडे विठ्ठल रखुमाई मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आणि हे ठिकाण ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. हे मंदिर पुण्यापासून सुमारे 29 किलोमीटर अंतरावर घोरावडी येथे आहे. हे प्राचीन बुद्ध लेणी असून घोराडी लेणी किंवा शेलारवाडी लेणी म्हणूनही ओळखल्या जातात. यात एक चैतन्यगृह आणि ध्यानासाठीच्या 9 गुहा आहेत. सध्या हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहेत आणि अलीकडच्या काळात येथे विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. कातळात कोरलेली ही लेणी निसर्गरम्य ठिकाणी असून ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. चैत्यगृहातील शिलालेख आणि आजूबाजूचे शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. घोराडेश्वर मंदिर हे ऐतिहासिक बुद्ध लेण्यांचे रूपांतरित रूप असून ते आता शिवाला व विठ्ठल रखुमाईला समर्पित एक धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहेत. शेलारवाडी किंवा घोराडेश्वर लेणी ही महाराष्ट्र राज्यातील शेलारवाडी आणि घोराडेश्वर गावाजवळची लेणी आहे. 2 डोंगराच्या मधोमध खिंडीत ह्या लेण्या आहेत. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. तसेच हे एक प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात तर येथे फार सुंदर निसर्गाचा नजारा दिसतो. ही गुफा म्हणजे पूर्वी बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान असावे. पुढे काही स्वच्छ पाण्याच्या टाक्या दिसून येतात. इसवी पूर्व 200 ते 150 हा या लेण्याचा काळ असावा. पाण्यात 28 टाक्या येथे आहेत. घोराडेश्वर हेच येथील मुख्य दैवत आहे. हा सारा परिसर अतिशय रमणीय आहे. 50 बाय 70 फूट लांबी रुंदीचा प्रशांत गुफा काळ्या खडकात कोरलेली आहे. डोंगराचा बार आहे तरी पण कशाचाही आधार नसून ही एक प्रशस्त कोरलेली गेलेली गुफा आहे. या गुफेत श्री भगवान शंकराची पिंड आहेत. पिंड चौकोनी आहेत. पिंडीवर अभिषेक पात्र लटकवण्यासाठी छतावर अलंकारित नक्षीकामाची रचना केली आहे. नित्य पूजे आरतीमुळे वातावरण प्रसन्न आणि पवित्र होते. तर मित्रांनो, असे बरेच नवीन ठिकाण बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या भागात.